नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो दिवस होता तो अर्थात वीकली एक्सपायरीचा होता आणि ह्या आठवड्यातला मार्केटचा शेवटचा दिवस होता. सर्वांना माहिती आहे का आपल्याकडे उद्या भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे आणि अर्थातच आपल्याकडे 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळे मार्केट बंद आहे. पण आता तत्पूर्वी आपल्या सर्व तमाम देश बांधवांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आपलं हे जे काही इथून पुढचं आपल्या 15 ऑगस्ट 2026 पर्यंतचं जे काही वर्ष आहे तर ते वर्ष आपलं सर्वांचं सुखाचं, समृद्धीचं आणि जे आपल्यासारखे ट्रेडर्स आहेत आणि किंवा गुंतवणूकदार आहेत तर त्या सर्वांसाठी भरभराटीचं जावं, हीच आपण आपल्या परमेश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आजचा आपला विषय आहे का आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे आणि आपल्याला उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याकरता हा सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे जो की आपला प्रीमियम ग्रुप आहे आणि त्याची आपली जी काय फीज आहे ती फीज आपली आहे 3000 रुपये फी आपली असते आणि त्यामध्ये तुम्हाला 12 महिने जे मी ट्रेड घेत असतो ते सगळे ट्रेड मी तुमच्या बरोबर शेअर करत असतो. त्याच्यामध्ये स्विंग ट्रेड असतात, त्याच्यानंतर आपली निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन ट्रेड आणि गोल्ड सिल्वर आणि क्रूड ऑइलचे पण ज्या ठिकाणी ऑप्शन ट्रेड तेही ट्रेड आपण त्या ठिकाणी टाकत असतो. आणि याची जी 12 महिन्याची फी आहे ती फक्त 3000 रुपये आहे. आणि आता ही जी ऑफर आहे ही फक्त आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आहे. तुम्हाला आणखी याच्याबरोबर काय भेटणार आहे, आणखी याच्याबरोबर तुम्हाला शेअर मार्केट मधले आपले जे महत्वाचे इंडिकेटर कसे काम करतात, त्याच्यामध्ये आपल्याला परत स्विंग ट्रेडिंग कसं करायचं, त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं, तर आपण काही ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. अर्थातच तुम्हाला त्या संदर्भातले जे काय व्हिडिओ आहेत ते व्हिडिओज फक्त आणि फक्त तुम्हालाच बघायला भेटतील. आणि म्हणजेच अर्थातच आपण त्या ठिकाणी शेअर मार्केटचा बेसिक कोर्स आणि नंतर त्या बेसिक कोर्स बरोबर तुम्हाला आपला टेलिग्रामचा प्रीमियम ग्रुप, तर हे सगळं टोटल तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये भेटणार आहे. आणि त्याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आपण त्या लिंकवरती जा आणि आपण त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आता आपण करूया या आजच्या विषयाला सुरुवात. बघा, आज आपण बघतोय तर मार्केटमध्ये एक दोलायमान परिस्थिती होती. म्हणजे मार्केटला ना खाली जायचं होतं ना वर जायचं होतं. काल जो मी आपला व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं, जो ऑप्शनचा डाटा होता त्यामध्ये ऑप्शन चेंजच्या डाट्यावरून मी सर्वांना सांगितलेलं होतं. पहिली गोष्ट आपल्याला 24,600 आणि त्यानंतर 24,650 च्या लेवलमध्ये मार्केट राहणार असं काल आपण बोललेलो होतो. फार फार तर फार गेलं तर आपण 24,680 25,680च्या वरती जर गेलं तर मग आपल्याला मोठा बाउन्स बॅक बघायला भेटेल. पण कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं का 24,650 ला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटर होते. ते कॉल रायटर मार्केटला वरती जाऊन देणार नव्हते आणि 24,600 ला मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग होते, ते पुट रायटर खाली जाऊन देणार नव्हते. तर ही अशी दोलायमान परिस्थिती मार्केटमध्ये होते. पण आता जे मार्केटचे समोरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सेमच आहेत आणि त्यामध्ये परत दररोज दररोज तेच रडगाणं गाण्यामध्ये काही अर्थ नाहीये. पहिली गोष्ट, आता हे नेहमीप्रमाणे आपल्याकडं जे DI आहेत किंवा ज्याला आपण संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणतो भारतातले, आणि त्यांनी एकूणच का जी एकंदरीत खरेदी केली आहे ती केली आहे 3,700 करोड रुपयाची खरेदी केली. आणि जे आपले विदेशी गुंतवणूकदार आहेत तर त्यांनी 2,890 करोड रुपयाची त्या ठिकाणी सेलिंग केली कॅशमध्ये. तर आता हा जो काय आकडा आहे तर तो सगळा आकडा आपल्या कॅश मधला आकडा आहे. म्हणजेच काय FI ची जी सेलिंग आहे ती सेलिंग कंटिन्युअसली चालू आहे आणि असं आपण मानायला काय हरकत नाही. आणि मग आता पुढे जाऊया आपण आणि डिटेल्स मध्ये जरा थोडीशी माहिती घेऊ. तर आता बघा, आता इथे मी तुम्हाला जो डाटा सांगितलाय तो डाटा तुम्हाला आपल्या NSE च्या वेबसाईटचा सांगितलाय. आता हा आपला जो आहे ही वेबसाईट आपली याच्यावर स्टॉक ची आहे आणि आता त्यामध्ये अजून तर हा काय डाटा आला नाही, पण आपल्याला जो 2,900 करोड रुपयाची जी सेलिंग आहे ती झाली कॅशमध्ये. कॅशमध्ये FI ने तेवढी सेलिंग केली आहे. आपल्या इंडेक्समध्ये त्यांनी जो 17 करोड रुपयाच्या आसपास सेलिंग केली ती आपण सोडून द्या. आणि आज त्यांनी जवळजवळ आपल्या याच्या स्टॉक ऑप्शन मध्ये 1,380 म्हणजे 1,400 करोड पकडूया, 1,400 करोड रुपयाची सेलिंग केली. मग आता हे जे आकडे जर तुम्ही बघितले असेल तर 4,300 करोड रुपयाची नेट
सेलिंग आज आपल्या मार्केटमध्ये एफ ने केली. म्हणजेच आता एफ आय जे आहे काय त्यांच्या डोक्यात काय वारं घुसले का काय ते काही कळत नाहीये. पण आपल्याला जो काल जे आपले महागाईचे आकडे आल्यानंतर मार्केटची रिॲक्शन जी झाली होती, तर ती जी रिॲक्शन आहे ती मार्केटची रिॲक्शन आज गायब झाली. आणि आज तशी विकली एक्सपायरी होती. परत शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसाचा विकेंड आहे, तर 3 दिवसाची सुट्टी असल्यामुळं खास काही पोझिशन कुणी काय ना लॉंगला घेतल्या ना शॉर्टला घेतल्या, कारण डोनाल्ड ट्रम्पचा काही भरोसा नाहीये आणि तो काय करीन आणि त्याचा काही नेम नाहीये. म्हणून मग आपल्याला इथे ह्या ठिकाणी काय बघायला भेटलंय का मार्केटमध्ये आज कन्सोलिडेशन बघायला भेटलं आणि एका नॅरो रेंज मध्ये आपल्याला त्या ठिकाणी क्लोज होताना दिसलं. तर ही एकंदरीत परिस्थिती आजची मार्केटची होती. विक्स आपला जो आहे तो जवळजवळ त्या ठिकाणी 2.25% आसपास वाढलाय. मेजर इंडेक्स जे आहे तर त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसली हालत, तर त्या ठिकाणी आपण बघू शकता आज आपल्याला निफ्टीच्या मिड कॅप मध्ये थोडं असं करेक्शन 0.5% बघायला भेटलं. त्यानंतर जे सेक्टर आयटी सेक्टर मध्ये आपण बघतोय का जो चांगली तेजी बघायला भेटली, पण थोडंसं आपल्याला वरच्या लेवल पासून प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली. म्हणजेच टेक महिंद्रा असेल, इन्फोसिस असेल, एचसीएल टेक असेल, तर यामध्ये जरा थोडंसं आपल्याला वरच्या स्तरावरून थोडंसं करेक्शन बघायला भेटलं. थोडं फार्मा सेक्टरमध्ये म्हणजे करेक्शन नाही म्हणता याला, थोडी प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली. त्यानंतर फार्मामध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली. आणि त्याच्यानंतर आज आपल्याला जरा मेटल सेक्टरमध्ये करेक्शन बघायला भेटलं. 1.5%च्या आसपास करेक्शन आज मेटल सेक्टरमध्ये बघायला भेटलं, जी काल तेजी बघायला भेटली आणि आज ते आपल्याला त्याचं रूपांतर आपल्या मंदीमध्ये झालं. तर आता एकंदरीतच ही सगळी अशी परिस्थिती होती. मग आज काय नेमकी केलेलं आहे, म्हणजे आज नेमकी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला काय 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 ट्रेड आपण दिले होते ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर आता बघा, म्हणजे सकाळी काय झालं बघितलं मी, मार्केटमध्ये काही एवढी काही मुवमेंट नव्हती. त्यामुळे आज ठरवलं होतं का निफ्टीमध्ये हात लावायचा नाही, कारण काय होणार होतं, जोरात प्रीमियम डिके होणार होता. पण एक नॅरो रेंजमध्ये आपण बघतोय का मार्केट हे एका नॅरो रेंजमध्ये होतं, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय जास्त ट्रेड घेण्याची मला अपेक्षा नव्हती. पण मग आज सकाळी आम्ही काय केलं, सकाळी एक बँक निफ्टीचा 55,500चा एक कॉल होता. तो अराउंड 500 रुपयाच्या आसपासला आपण केला होता बाय. टार्गेट होतं त्याचं 550 रुपये. ते टार्गेट त्याचं आपलं ह्या ठिकाणी हिट झालं, म्हणजे टार्गेट डन झालं त्या ठिकाणी. त्यानंतर परत दिवसभर ऑप्शन मध्ये आम्ही एकही ट्रेड घेतला नाही, फक्त मी एक टाकला होता. तो काय टाकला होता आपण, 24,650चा जो कॉल होता, तो कॉल जर समजा 2:30 वाजेपर्यंत, फक्त 2:30 वाजेपर्यंत 4 ते 5 रुपयाच्या आसपास जर भेटला तर बाय करा असं मी बोललो होतो. आणि त्यानंतर तो 15 मिनिटांमध्ये 4-5 रुपयापर्यंत खाली आला सुद्धा होता आणि 15 मिनिटानंतर जवळजवळ 18 रुपयापर्यंत गेला. म्हणजे जवळजवळ ज्यांनी घेतला असेल त्याचे जवळजवळ आपल्याला 3 पटाच्या आसपास पैसे त्या ठिकाणी झाले होते. आणि त्यानंतर मग आपण एक घेतला होता संध्याकाळी 4च्या आसपास एक ट्रेड घेतला होता. आपण ट्रेड घेतला होता आपल्या क्रूड ऑइलचा ट्रेड घेतला होता. ओके, आता हा जो ट्रेड आपला होता क्रूड ऑइलचा 55,000चा कॉल होता आपला क्रूड ऑइलचा सप्टेंबर महिन्याचा. 205 रुपयाच्या आसपास बायचा होता आपला. टार्गेट 245चं होतं. याचंही टार्गेट आपलं एकदम सुपर डुपर पूर्णपणे टार्गेट हिट झालं. तर आपण हे असे आज फक्त 3 ट्रेड घेतले आपल्या याच्यामध्ये ऑप्शन मध्ये. बाकी आपल्या याच्यामध्ये स्विंग मध्ये आपण टाकलेला आहे ट्रेड, आणि त्यातला आपला एक आपल्या याच्या टेक महिंद्राचा आपला एसएल वाजलेला आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण आपल्या टेलिग्रामच्या प्रीमियम ग्रुपला ट्रेड घेतलेत. आणि आता आपण जाणून घेणार आहोत का थोडी ग्लोबल मार्केटचं काय माहोल आहे. ग्लोबल मार्केटमध्ये आपण बघूया तर आज चांदीमध्ये जवळजवळ 1.5%च्या आसपास करेक्शन बघायला भेटते. आणि पण आता त्यापूर्वी इथे आपण जाणून घेऊया पहिले डाव जोन्स मध्ये काय दिसतंय ते बघा. डाव जोन्स मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी आज जरा थोडंसं फ्लॅट टू निगेटिव्ह जरा थोडं वातावरण आहे. कारण जर बघितलं आपण तर भली मोठी तेजी आलेली होती डाव जोन्स मध्ये आपल्याला. जवळजवळ साधारणतः 43,000 पासून 45,000 पण डाव जोन्स गेलाय, म्हणजे 5%च्या आसपासची तेजी आली आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी कन्सोलिडेशन बघायला भेटते तिथे. आणि नॅसडॅक मध्येही जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी फ्लॅट टू पॉझिटिव्ह अशी मुवमेंट त्या ठिकाणी बघायला भेटते. डॉलर इंडेक्स जो 98च्या खाली आहे आणि ती आपल्या मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे. आणि आता जरा कमोडिटीचं आपण जरा जाणून घेऊया. कमोडिटीमध्ये बघा तर कमोडिटीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी क्रूड ऑइल मध्ये जरा थोडं करेक्शन बघायला भेटते. त्याच्यानंतर परत सोन्यामध्ये करेक्शन 0.5% आहे, चांदीमध्ये करेक्शन आहे आणि नॅचरल गॅसमध्ये सुद्धा 1.5%च्या आसपास करेक्शन आहे. बॉन्ड यील्ड अमेरिकेतले जर बघितले तर बॉन्ड यील्ड मध्ये आपल्याला 0.5%च्या आसपासची तेजी आहे, का जे थोडं मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. तर मग एकंदरीत जर सगळं सेंटिमेंट जर बघितलं तर ते सेंटिमेंट सगळं पॉझिटिव्ह आहे.
इतकंही काही सेंटिमेंट निगेटिव्ह नाहीये. आणि मग आता आपण जाणून घेणार आहोत का नेमकी आपला जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला काय सांगतोय. आपल्या याच्यावर निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा चार्ट काय सांगतोय ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आता इथे आपण आपल्या इंडेक्स मध्ये बघूया निफ्टी 50. तर निफ्टी 50च्या बाबतीमध्ये आता जे आपलं 4-5 दिवसाचा जो झोन आहे तो झोन आहे आणि तो जर आपण बघितला असेल तर हा झोन निफ्टीला काही केल्या तुटता तुटेना. ओके, असा असा हा झोन आहे बघा. हा झोन 24,673. आपण जवळजवळ हा गेल्या 4-5 दिवसापासून जर बघितलं तर मार्केट तिथपर्यंत जायचा प्रयत्न करतोय, निफ्टी तिथपर्यंत जायचा प्रयत्न करतोय, पण तिथून परत सडनली फॉल येतोय. असं आपल्याला बऱ्याच दिवसापासून बघायला भेटते बघा. हा चार्ट जर तुम्ही बघितला असेल तर इथे कंटिन्युअसली आपल्याला तसंच बघायला भेटतं. एका नॅरो रेंज मध्ये मार्केट फसलेलं आहे. लोअर साईडला तुम्ही बघितलं असेल तर अराउंड 24,500 राऊंड फिगर माना आणि वरती 24,700. या 200 पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला मार्केट फिरताना दिसते. आणि 13 तारीख आणि 14 तारखेचा जर विचार जर केला तर खूपच नॅरो रेंज झाली मार्केटची. तेव्हा आता मार्केटमध्ये करायचं काय. तर पहिली गोष्ट, आता जो काय सपोर्ट आहे तो सपोर्ट आपण असा जाणून घेऊया तर 24,500 आहे. हा 24,500 जर ब्रेक जर झाला तरच मार्केटमध्ये थोडं करेक्शन अपेक्षित आहे, पण तशी शक्यता आता निदान वाटत नाही. कारण एफ आय ची जी काही लॉंग पोझिशन आहे ती फक्त 8% आसपास एफ आय लॉंग आहे आणि 92% एफ आय सेल आहे आणि 8% आसपास फक्त त्या ठिकाणी लॉंग आहे. अशी कंडिशन आहे. आता विकून विकून किती विकणार आहेत हाही प्रश्न आहे. आणि मग आता इथे जर आपण बघितलं तर 24,500 जर ब्रेक झाला तर मग आपल्याला त्या ठिकाणी थोडा फॉल अपेक्षित आहे. पण का जर तो नाही ब्रेक झाला पण आपल्याला 24,700च्या वरती जावं लागेल. जर 24,700च्या वरती जर आपली क्लोजिंग जर झाली तर मग मे बी पॉसिबिलिटी आपल्याला आहे 24,820 आणि त्याच्यानंतर 25,000 पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. मग आपण ह्या दोन लेवल टेस्ट करू शकतो, पण त्यासाठी कंडिशन काय आहे, 24,700च्या वरती आपण गेलो पाहिजे. तर आता ह्या एका नॅरो रेंज मध्ये आपण फसलोय. त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर म्हणजे जो काही सेशन होता आजचा बोरिंग सेशन होता. आणि थोडा आता बँक निफ्टीचा आपण जाणून घेऊया काय अंदाज दिसतोय बँक निफ्टीचा. बँक निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर बँक निफ्टी आपण बघूया. बँक निफ्टी आपल्याला जो मोठा रेजिस्टंट आहे तो आहे हा आपला अराउंड 55,500च्या. बँक निफ्टी एका नॅरो रेंज मध्ये फसलाय. त्याची जी रेंज आपण लो रेंजला बघतोय का 55,000 आहे आणि अप्पर रेंजला बघतोय का 55,500 आहे. ना याला 55,500च्या वरती जायची घाई आहे ना 55,000च्या खाली यायची घाई आहे. हा एका नॅरो रेंज मध्ये फसलेला आहे. मग आता याच्यामध्ये 55च्या खाली जर गेला आणि क्लोज झाला तर थोडी बेरिश मुवमेंट बघायला भेटेल. 55,500च्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी आणखीन पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर हे सगळं वातावरण अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे आता ह्या रेंजचा ब्रेकआउट झाल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी असा चांगला ट्रेड जो काय घेता येणार नाहीये आणि मार्केटमध्ये चांगला ट्रेंड सुद्धा येणार नाहीये. तेव्हा आपल्याला वाट बघायची आहे का नेमकी हे रेंज आहे ती रेंज तोडतंय कधी मार्केट, आपण त्याची वाट बघायला पाहिजे. जोपर्यंत आता ही रेंज मार्केट तोडत नाही तोपर्यंत काही एवढी काही मजा नाही मार्केटमध्ये. ओके, आणि आता थोडं आपण बघूया का काही कंपन्यांचे आलेले होते रिझल्ट आणि त्याच्यामध्ये आलेला होता रिझल्ट भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा, म्हणजेच अर्थात बीपीसीएल ची आलेली होते रिझल्ट. रिझल्ट आल्यानंतर सकाळी आपल्याला हा स्टॉक जरा चांगल्या प्रकारे तेजी देताना दिसला, पण त्यानंतर परत त्याची तेजी सुद्धा सोहा झाली. आता जर आपण ह्या ठिकाणी बघितलं असेल तर ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊया काही एकंदरीत बीपीसीएल ची जी काय आहे कॅपॅसिटी आहे ती जवळजवळ 35.3 MMTPA काय आहे ते तुम्ही समजून घ्या. मला पण माहित नाही ते काय MMTPA म्हणजे काय आहे. म्हणजेच आणि त्याच्यानंतर टोटली जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी साधारणतः 14 ते 15% आसपास. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं क्रूड ऑइल रिफाईन होतं त्याच्या जवळजवळ 14-15% कॅपॅसिटी. म्हणजे जर समजा आपल्या देशामध्ये 100 बॅरल का जर क्रूड ऑइल समजा रिफाईन होत असेल तर त्यामध्ये याचा वाटा 14 ते 15% आहे. ओके, आणि आता आपल्याला बघायचं आहे महत्वाचं म्हणजे रिझल्ट कंपनीचे काय आलेले आहेत.
रिझल्ट आपण जाणून घेऊया. आता हे जे रिझल्ट आलेत ना, हे आलेले आहेत उत्तम, अतिउत्तम, जे काय म्हणायचं ते म्हणा, चांगले रिझल्ट आले. पण आता होतंय काय, मार्केट चांगल्या रिझल्टला मार्केट पनिश करतं. रिझल्ट कसे चांगले बघा, जर मागच्या जून महिन्याच्या क्वार्टरचा जर आपण इथे बघितला, समजा डाटा बघा, हा जून 2024 डाटा आहे. आणि जर आपण तेच रिझल्ट बघितले तर 1,13,095 करोड रुपयाचा रेव्हेन्यू होता. आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की ह्या कंपनीचा जो काही रेव्हेन्यू आहे ना, तो जवळजवळ 2022 सालापासून जो सेमच आहे, इतका काही फरक पडत नाहीये. आणि त्यानंतर प्रॉफिट झाला होता कंपनीला 2,842 करोड रुपयाचा. मार्जिन कंपनीचं होतं, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 5% होतं. मागचा क्वार्टर म्हणजे मार्च महिन्याचा क्वार्टर जर बघितला तर 1,11,230 करोड रुपयाचा बिझनेस होता. 7% कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं आणि 4,392 करोड रुपयाचा प्रॉफिट जनरेट झाला होता. त्या तुलनेमध्ये आता जर आपण बघितलं तर काय जे काही रिझल्ट आलेत ना, तर कंपनीचा सेल्स आहे तोच आहे, म्हणजे 1,12,551 करोडचा आहे. पण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 9% गेलेलं आहे. 2% त्या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वाढलेलं आहे. आणि प्रॉफिटही जवळजवळ आपण बघतोय का 6,839 करोड रुपये झालेला आहे. प्रॉफिटच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर प्रॉफिट जवळजवळ या ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट प्रॉफिट 100%च्या आसपास वाढताना दिसतोय. आणि जो आपण आपला याच्यावाला जो काय आपला ईपीएस आहे, म्हणजे अर्निंग पर शेअर, 6 रुपये 55 पैसे होती, नंतर 10 रुपये 12 पैसे झाली, 15 रुपये 76 पैशापर्यंत ह्या कंपनीची ईपीएस गेलेली आहे. एवढे चांगले रिझल्ट येऊन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करेक्शन बघायला भेटलेलं आहे. आणि त्याचं कारण काय होतं, साधारणतः मार्केटला याची जाणीव होती का नव्हती आपल्याला ते माहित नाहीये. पण काय असतंय का, सगळ्यात जे आपण असं म्हणूया का, जे वरच्या लेवलचे सगळे जे काय असतात ना, त्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असते. मोठे मोठे गुंतवणूकदार असतात, त्यांना याची जाणीव असते. आणि मग आता चार्ट जर आपण बघितला असेल तर बीपीसीएलचा चार्ट एकदा आपण जाणून घेऊया. बीपीसीएल काय सांगतोय हा, बीपीसीएल हा चार्ट आपण लावलाय, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर आपल्याला इथे फक्त एक मोठा स्पाइक इथे एक बघायला भेटला 330च्या आसपास, आणि हा एक 331च्या आसपास आपल्याला मोठा स्पाइक बघायला भेटला. त्यानंतर एका नॅरो रेंजमध्ये मार्केटनं काम केलंय 318 ते 324च्या आसपास, 318 ते 324च्या आसपास. पण जरा याला आपल्याला डे टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर आपण या ठिकाणी बघू शकता काय झालेलं आहे इथं. तर आपल्याला इथे हा स्टॉक जो आहे अराउंड हा जवळजवळ 300 आणि 5-6 रुपयापासून जवळजवळ 330 पर्यंत आपल्याला मोठा एक, म्हणजे मोठा म्हणण्यापेक्षा 10%चा गेन त्या ठिकाणी बघायला भेटलाय. पण जर याला बघितलं तर वरच्या लेवल पासून जवळजवळ 360 रुपयापासून याच्यामध्ये करेक्शन झालेलं होतं अराउंड 300 पर्यंत, म्हणजे 20%चं करेक्शन ऑलमोस्ट झालेलं होतं. आणि त्याचा या ठिकाणी आपल्याला 10% रिट्रेसमेंट बघायला भेटली. पण आता रिझल्ट आलेत आणि तरी हा स्टॉक पडलाय, तेव्हा असं वाटतंय की हा परत एकदा 300 पर्यंत खाली येऊ शकतो. ओके. तर मग अशा प्रकारे आपल्याला पीपी शेअर मध्ये जर कोणाला ट्रेड घ्यायचा असेल तर जरा थोडं थांबा, कारण आपल्याला याच्यामध्ये थोडस वेट करावा लागेल. कारण एका जर आपल्याला समजा चांगल्या रेंजमध्ये आला तर खरेदी करा. त्यानंतर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला एक परवा दिवशी आपला दिला होता स्टॉक, त्याचं नाव होतं रिको ॲटो. आता हा जो काही रिको ॲटो आहे तो आपण दिलेला होता बाय करण्यासाठी 75 ला. हा 75 ला आपण बाय करण्यासाठी दिला होता 75 रुपयाला. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण बघूया त्याला. तर हा इथे जो बाय करण्यासाठी अराउंड हा आम्ही दिला होता 75च्या आसपास. आणि त्यानंतर आपलं टार्गेट त्याचं होतं 90. हा स्टॉक जो 75 ते 90 पर्यंत फक्त 2 दिवसामध्ये गेला. 2 दिवसामध्ये जवळजवळ याने 20%चा गेन दिला. आणि हा अशा प्रकारे जो आमचा स्विंग ट्रेड होता तो ट्रेड आमचा 1-2 दिवसामध्ये 20% पैसे देऊन गेला. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपल्याला ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असे ट्रेड तुम्हाला भेटतात. आणि त्याकरता आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल किंवा त्याला पेड टेलिग्राम चॅनल म्हणा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करू शकता. आणि मग आता इथे आपण जरा थांबूया. आता नेमकी आता सोमवारची जी काय अपेक्षा आहे त्याकरता आपल्याला थोडंसं उद्या डाव जोन्स काय क्लोजिंग होतं ते बघावं लागेल. पण आपलं मार्केट बंद आहे, पण ग्लोबल मार्केट चालू आहे. त्यामुळे आपल्याला उद्या नेमकी काय होतंय ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्यामुळे आता लगेच आपण समोरचं काही भाष्य करत नाही. आणि त्यामुळे मग आता आपण इथे थांबूया. अर्थातच हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता.
या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा आपण सल्ला दिलेला नाही, आपण याची कृपया नोंद घ्या. आणि जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली ती सगळी माहिती आपल्याला मी फक्त आणि फक्त आपल्या एज्युकेशनल पर्पज नुसार सांगितलेली आहे. आपण इथं ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आणि तेव्हा मग आता आपण इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे का, जो एक आपला फ्री ग्रुप आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला त्यामध्ये संपूर्णपणे आपल्या शेअर मार्केटच्या बेसिक सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. आणि आणखीन प्लस तुम्हाला त्यावरती जे मी ट्रेड घेतो ते ट्रेड मी तुमच्या बरोबर शेअर करेल. त्याची फी आपली 12 महिन्याची 3000 रुपये आहे. आपल्याला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिलेली आहे. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.